तर अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला धक्का बसलाय। भाजपच्या प्रदेश सरचिटणीसांच्या पत्नीचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। अरुण मुंडेंच्या पत्नी माया मुंडेंचा शिंदेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आमदार मोनिका राजळे यांनी उमेदवारी नाकारल्याचा अरुण मुंडेंचा आरोप आहे। तर युती होत नसल्याने शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती असं रमेश बोरनार यांनी म्हटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या माणसांना भाजपा पक्षात घेतलं असं बोरनार यांनी म्हटलंय। रमेश बोरनार यांविरोधात दिनेश परदेशींनी वैजापूर विधानसभा लढवलेली होती। विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर परदेशींनी भाजपात प्रवेश केला। आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जेव्हा बैठक बोलवली तेव्हा मी सुद्धा एक नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केली का या वैजापूर नगरपालिकेला युती का होऊ शकली नाही। जो माणूस काही दिवसापूर्वी उबाठात जातो, माझ्या विरोधात निवडणूक लढवतो आणि नंतर परत नगरपालिका आली का भाजपवाले त्याला घेता, त्यांच्या सारख्याला उमेदवारी देता। अजितदादांचा सहयोग निवासस्थान परिसरामध्ये अघोरी पूजेचा प्रकार आता समोर आलेला आहे। बारामतीमधील सहयोग सोसायटी परिसरातील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार समोर आल्यानं उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या। तिकीट मिळवण्यासाठी किंवा कापण्यासाठी अघोरी पूजा झाली का अशी चर्चा जी आहे ती पाहायला मिळालेली आहे। अजितदादाची वाढती लोकप्रियता पाहून महाराष्ट्रामध्ये अजितदादाला कंट्रोल कसं करायचं यासाठी वेगवेगळे प्रकार चालू आहेत। कदाचित तोही त्यातला एक भाग असेल। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत जे कुणी ते केलेले त्याला तात्काळ त्याच्यावरती कारवाई व्हावी। तर आता आमदार आदित्य ठाकरेंनी म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या समस्यांबाबत हे पत्र लिहिण्यात आलं। इमारतीमध्ये 24 तास पाणी पुरवठा करण्याची म्हाडानं काळजी घ्यावी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर इमारतीमधील देखभाल याबाबत योग्य कारवाई करावी असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। लॉबी, लिफ्ट परिसर आणि जिन्यासारख्या मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहे की नाही याची पाहणी करावी। यासह इतर सुविधांबाबत मुख्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालावा असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं। तर बीडमध्ये भाजप आणि एमआयएम कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी दिली आहे। उमेदवारी अर्जांची छाननी दरम्यान घोषणाबाजी झाल्याचा प्रकार समोर आला। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनुचित प्रसंग टळलेला आहे। एमआयएमचे शेख शफीक आणि भाजपचे योगेश क्षीरसागर एकमेकांसमोरून जात असताना घोषणाबाजी झालेली आहे। नाही, आम्ही त्या ठिकाणी रोड क्रॉस करत होतो, त्याच्यामुळे पलीकडे कोण होतं ते मला तेवढं क्लिअर दिसलं नाही। गर्दी होती, पण तिकडून काही धार्मिक घोषणा देण्यात आल्या आणि त्याचं प्रत्युत्तर मग भाजपचे आमचे जे सहकारी आणि कार्यकर्ते होते त्यांनी दिलं। त्या ठिकाणी पुढे काय या संदर्भात तुमची भूमिका असेल, काय आव्हान असेल लोकांना? नाही, आम्हाला आव्हान, आम्ही मतं मागतो ते विकासाच्या मुद्द्यावर मागतो, त्यामुळं अशा प्रकारे जाणं पुढं हे काय आम्हाला पटत नाही। सर्व जाती धर्माच्या लोकांनी बीड शहरामध्ये गुण्यागोविंदाने राहावं, जे इतके वर्ष राहत आहेत। आणि असे जे पक्ष असतात त्यांचं ध्येय धोरणच हे असतं की धर्माच्या नावावर कुठेतरी बिघाडा करायचा। तर मीरा भाईंदरमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आयुक्तांची कानउघडणी केली होती। तर आज मनसे शहराध्यक्ष संदीप राणेंनी आयुक्तांना पत्र देत 48 तासांचा अल्टिमेटम दिलेला आहे। 48 तासात काम सुरू न झाल्यास आयुक्त दालनामध्ये आंदोलन करू अशी चेतावणी संदीप राणेंनी दिली आहे। महाराष्ट्र शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, यांच्याकडनं वारंवार रस्त्याच्या बाबतीत तक्रारी केलेल्या आणि तक्रार करून सुद्धा यांचे डोळे उघडत नव्हते। काल या ठिकाणी पालकमंत्री, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आलेले आणि तोच पाढा त्यांनी गिरवला की कमिशनर साहेबांना त्यांनी विचारलं की या ठिकाणी खड्डे केवढे आहेत। मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे आयुक्त साहेबांना आणि आयुक्त साहेबांना विनंती केली आहे आणि त्यांना चेतावणी दिली आहे की 48 तास आम्ही तुम्हाला देतोय। 48 तासामध्ये जर खड्डे उडण्याचं काम चालू नाही झालं तर तुमचीच गाडी अडवणार म्हणून आम्ही त्यांना छाती टोकपणे सांगितलेलं।